आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे गाओ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट पांडुरंगा करू नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया दिवा यावरी न करावा अभेरू शरण शरणची एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा प्रसिद्ध असलेला काकड्यामध्ये रोज म्हणत असलेला अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय हरीच दास्यत्व स्वीकारल्यानंतर
हरिदासांच्या जीवनामध्ये प्राप्त असलेली एक जगद विलक्षण अलौकिक अद्वितीय अवस्था या अभंगातून महाराज स्पष्ट करतात. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्त वत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून या N6 शिडको छत्रपती संभाजीनगर श्री विठ्ठल रुक्मिणीच्या आणि भगवान नर्मदेश्वराच्या ओंकारेश्वराच्या या पवित्र दरबारामध्ये स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय सद्गुरु प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या आशीर्वादाने परमपूज्य परमश्रद्धेय सद्गुरु भास्करगिरीजी महाराज यांच्या कृपेने आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये समापन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव वारकरी संप्रदायातील थोर संत श्रीमंत संत संत श्रेष्ठ शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या या पवित्र पंचक्रोशीमध्ये गेली 41 वर्ष अव्याहतपणे संपन्न होत असलेला हा उत्सव आणि या उत्सवातील आजच्या 6व्या दिवसाच्या अत्यंत महत्वाच्या अशा फाल्गुन वद्य अमावस्येच्या अर्थात बलिदान मासाच्या समारोपाच्या एक पवित्र आणि ऐतिहासिक दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या N6 या परिसरातील असलेले आलेले सर्व वैष्णव सर्व अन्नदाते सर्व भाविक या सर्वांच्या प्रेमातून या उत्सवाचे मार्गदर्शक या उत्सवातले व्यासपीठ प्रमुख आणि या उत्सवाचे काल्याचे कीर्तनकार आपल्या सर्वांच्या श्रद्धेचं आणि सर्वांच्या आदराचं स्थान पूजनीय श्रद्धेय आदरणीय अरगडे महाराज बापू यांच्या आदेशातून आणि वारकरी संप्रदायावर ज्या घराण्याचं नितांत प्रेम आहे असे आदरणीय पारे दादा यांच्या जबरदस्तीमुळं आज या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालं. तरी पण मी आपलं दादा अभिनंदन करतो की तुम्ही ही जबरदस्ती केली त्याचा परिणाम मला आपल्याच घरातल्या वारकरी असलेल्या 4 पिढ्याचं आज दर्शन झालं. हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा सुयोग असतो. हे सोपं नसतं. याच्या करता देवाची कृपा व्हावी लागते. याच्या करता त्या घराण्यावर संतांची कृपा व्हावी लागते. आणि हा सुदैव असा आहे 4ही पिढ्या अत्यंत सशक्त निरोगी संस्कारक्षम आणि श्रद्धेनं युक्त आणि पुढचं वाक्य सधन श्रीमंत अशा या 4ही पिढ्या आज इथं आपल्याला परमार्थामध्ये उपस्थित आहेत.
म्हणून मी आपलं मनापासून अभिनंदन करतो, सर्वांच्या चरणाला प्रणाम करतो. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ जुनी जाणती अशी थोर थोर महाराज मंडळी टाळी घेऊन उभी आहेत. त्याच्यात बरेचसे भागवताचार्य आहेत, रामायणाचार्य आहेत, कथाकार आहेत, कीर्तनकार आहेत, अत्यंत संगीताच्या क्षेत्रातले दर्जेदार लोक आहेत. या सर्वांच्या चरणी मी मनापासून प्रणाम करतो, वंदन करतो. माझ्या डाव्या बाजूला उद्याचं वारकरी संप्रदायाचं उज्ज्वल भविष्य अशी अत्यंत नवोदित असलेली तरुण टाळकरी या ठिकाणी उभे आहेत. याही टाळकऱ्यांच्या चरणी मी प्रणाम करतो, वंदन करतो. विनेकरी, चोपदार आणि अत्यंत गोड असे मृदंगाचार्य यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. माझ्या समोर येऊन बसलेले सर्व श्रोते आणि माता भगिनी आपल्या सर्वांच्या चरणाला वंदन करतो. आणि थोडीशी वेळेची अडचण आहे, वेळ थोडीशी कमी आहे. माझ्या अंदाजाने 9 वाजलेले आहेत आणि आपल्याला 1 तास शिल्लक आहे. एका तासामध्ये आपण जसं शक्य होईल अशा पद्धतीने अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. वारकरी संप्रदायातील माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय दत्ता महाराज आंबेडकर यांच्या अमृतवाणीतून रात्रीच आपण साधकाची दशा कशी असावी हे ऐकलंय आणि मग मला वाटलं त्यालाच थोडा स्पर्श करावा. साधकाची दशा म्हणजे अवस्था कशी असली पाहिजे हे आपण रात्री ऐकलंय आणि साधकाची अवस्था कशी आहे ते आज ऐकायचे. विठ्ठल कारण साधकाची दशा उदास असावी या असावी शब्दाने हे सिद्ध होत आहे. तशी नाही पण तशी असली पाहिजे. म्हणून रात्री आपण कशी असावी याचं चिंतन केलंय. आज कशी साधकाची अवस्था आहे, भक्ताची अवस्था कशी आहे, वैष्णवाची अवस्था कशी आहे, हरिदासाची अवस्था कशी आहे, हरिभक्ताची अवस्था कशी आहे याचं चिंतन आज या अभंगातून आपल्याला पुढे विचारामध्ये घ्यायचंय. परमार्थाच्या क्षेत्रात अवस्थेला फार किंमत आहे. अवस्थेला ज्याच्यामध्ये किंमत असते त्याला परमार्थ म्हणा आणि व्यवस्थेला ज्याच्यामध्ये किंमत असते त्याला संसार म्हणा. तुम्ही जागेत सुरुवातच असल्यामुळं परमार्थात आलं की अवस्थेकडे लक्ष देत जा आणि संसारात असलं की व्यवस्थेकडे लक्ष देत जा. एकदम सोपं करू. एखाद्या वारकऱ्याच्या घरी गेल्यानंतर त्यानं बसायला काय टाकलंय, पाणी कसल्या तांब्यात दिलंय, इकडे जास्त लक्ष देऊ नका, त्याच्या अवस्थेकडे लक्ष द्या. एखाद्या वारकऱ्याच्या घरी गेल्यावर त्याच्या अवस्थेकडे लक्ष द्या. याचा अर्थ वारकऱ्यानं त्या महाराजाला कसल्या बी तांब्यात पाणी दिलं पाहिजे असा बी अर्थ काढू नका. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. वारकऱ्याच्या घरी गेलं की त्याच्या अवस्थेकडे लक्ष द्या. आणि आपली मुलगी एखाद्याच्या घरी द्यायची असेल तर त्याच्या घरातल्या व्यवस्थेकडे लक्ष द्या. नाही लक्षात आलं? नाहीतर त्याच्या घरी जाऊन पाचाव काय नवरा तो पोरगा वैराग्यवान आहे झालं, मुसळच केरात गेले की राहिले काय. मग संसारामध्ये लक्ष कशाकडे द्यायचं? व्यवस्थेकडे. आणि परमार्थात लक्ष कशाकडे द्यायचं? अवस्थेकडे. परमार्थिक माणसाच्या घरी गेल्यावर किंवा आपण परमार्थाची साधना सुरू केल्यावर किंवा आपण आपल्याला परमार्थिक म्हणून घेत असल्यावर आपण आपल्या जीवनातल्या अवस्थेचं मूल्यमापन केलं पाहिजे. परमार्थाचं मूल्यमापन व्यवस्थेवर होत नसतं, परमार्थाचं मूल्यमापन अवस्थेवर होत असतं. आणि म्हणून भक्तीच्या क्षेत्रात, परमार्थाच्या क्षेत्रात अवस्था अत्यंत महत्वाची आहे. ऐका, वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, त्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो. ते असं म्हणायचे,
परमार्थात आल्यानंतर मनस्थिती बदलली पाहिजे, परिस्थिती नव्हे. झोपले काय? परमार्थात आल्यावर काय बदलली पाहिजे? मनस्थिती बदलली पाहिजे, परिस्थिती नव्हे. खंत हे आहे, आपण आपल्या परमार्थाचं मोजमाप मनस्थितीवर न करता परिस्थितीवर करतो. आणि लोक म्हणतात बाबा माळ घातल्यापासून अगदी चांगलं चाललंय, पोराला नोकरी पण लागली, सुनबाई पण पगारदारच भेटली. हे माळ घातल्यावर असलं होत असतं. माझी विनंती आहे, मूल्यमापन परमार्थिक माणसाने कशावर केलं पाहिजे? अवस्थेवर केलं पाहिजे. अवस्थेवर. कशाला म्हणायचं अवस्था? अवस्था तिला म्हणायचं जी कधी बदलत नसते, तिचं नाव अवस्था. देश बदलला तरी, काल बदलला तरी, वस्तू बदलली तरी, व्यक्ती बदलली तरी, परिस्थिती बदलली तरी, आणि समाज बदलला तरी, ज्याच्यात तसोबरही बदल होत नाही, तिचं नाव आहे अवस्था. देह जावो अथवा देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहिला विठोबा. न करी अनेकाचा अंगीला. थोडक्यात ज्याच्यात तसूभरही बदल होत नाही, प्रसंगी प्रसंगी प्राणाचं बलिदान देण्याची वेळ आली तरी सुद्धा आपल्या तत्वापासून, ध्येयापासून, उद्दिष्टापासून, उपास्यापासून, उपासनेपासून किंचितही बाजूला न सरकणं, याला अवस्था म्हणतात. आणि म्हणून केवढही प्रलोभन समोर असताना सुद्धा आणि मरणांत प्राणांत वेदना होत असताना सुद्धा त्या सगळ्या सहन केल्या. परंतु याचा धैर्य स्वाभिमान अभिमान या न्यायाने आपला धर्म हेच आपलं श्रेष्ठत्व आहे, हेच आपलं उद्दिष्ट आहे, हाच आपला प्राण आहे. धर्माचं रक्षण करणं हेच आपलं ब्रीद आहे. प्रसंगी प्राण देण्याची वेळ आली तरी चालेल, प्राणाची आहुती दिली, पण धर्माशी तडजोड केली नाही, त्यांचं नाव आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. तो अत्यंत महत्वाचा असा आजचा दिवस आहे. असा दिवस आहे. किती वेदना सहन केल्या, केवढा त्रास सहन केला, परंतु त्यांनी तडजोड स्वीकारली नाही. तडजोड स्वीकारली नाही. लक्षात ठेवा, आपल्या साध्यापासून, उद्दिष्टापासून, तत्वापासून किंचितही ते बाजूला गेले नाहीत, सरकले नाहीत. काय ज्ञानोबारायच्या गोडवे, ज्ञानोबाराय सांगतात दक्षिण उत्तर मारुता
मेरो जैसा पंडू सुता सुख दुःख प्राप्त मध्यस्तू जो. ज्ञानोबराची भाषा आहे. दक्षिण उत्तर मारुता म्हणजे प्रचंड सोसाट्याचा प्रलय काळाचा जरी भयानक झंझावात महावात वायू सुटला तरी मेरू पर्वत जसा तसुभर सुद्धा हलत नाही तसा आपल्या जीवनात सुखदुःखाचे निंदेचे भयानक वारं सुटलं तरी सुद्धा जो आपली तत्व साधना सोडत नाही त्याचं नाव आहे अवस्था. या अवस्थेची जीवनात गरज आहे. अजून बोलतो उभी आठवली. ज्ञानोबाराय बोलतात तरी गेली याची शेण न करी न पवता चाड न धरी सुनिश्चळू अंतरी बिरू जैसा. अजून बोलतात ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय सांगतात अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मनानी बुद्धीचे ऐक्य असे. अशा सिद्धांतावर जीवन आलं पाहिजे. याचं नाव आहे अवस्था. भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरिता चित्त तडफडत राहणं याला अवस्था म्हणतात. भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा कधी कृपा करीशी नेणे मजतीनाचे धावणे याला अवस्था म्हणतात. अवस्था त्याला म्हणतात परमात्म्याच्या दर्शनासाठी अंतःकरण झुरणी लागणं. झुरणी लागते का नाही लोक 38 झालं तरी बी होईना. भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता चित्त झुरलं पाहिजे. झुरोनी पांजरा उभा हे आता येई पंढरीनाथा भेटावया याला अवस्था म्हणतात. ऐका अवस्था कशाला म्हणतात? आपल्याला वेळेच्या मर्यादा आहेत. अवस्था त्याला म्हणतात परमात्म्याच्या दर्शनाशिवाय जीवनातला कोणताही भोग भोगायला नको वाटणं याला अवस्था म्हणतात. अष्टभोग भोगणे माती नाही चाड भक्ते प्रेम गोड लिहिलेले माय याला अवस्था म्हणतात. अवस्था कशाला म्हणतात? परमात्म्याच्या दर्शनाशिवाय संसारातली सगळी सुख आगी सारखी पोळणं याला अवस्था म्हणतात. चंदनाची जोडी माझे सर्व अंग पोळी चंदनाची जोडी माझे सर्व अंग पोळी कान्होवन माळी चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. ऐका चंदन कशाला म्हणतात? चंदन उकळलेल्या तापलेल्या तेलाच्या कढईत उकळतं तेल आहे तापलेलं आणि त्याच्यात चंदनाचा जर एक थेंब टाकला तर उकळत तापलेलं तेल सुद्धा शांत होत, थंड होत, शीतल होत. इतकं चंदन झोपले का? इतकं चंदन शीतल आहे, थंड आहे. आपलिया केला बावन चंदना बावन
तापलिया तेला 52 चंदन क्षण एक बुंद शीतळ करी. एका क्षणात आणि एक बुंद, एक थेंब कशाला शीतळ करतो? त्या तापलेल्या तेलाला. इतकं चंदन थंड असत, शीतळ असत. आणि ज्ञानोबाराय म्हणतात अशा चंदनाची चोळी सुद्धा मला आगी सारखी पोळते. कारण कानो वनमाळी वेगी भेटवा का, याला म्हणायचं अवस्था. अवस्था कशाला म्हणायचं? एकदम सोपं, एकदम. आता जर देवानं दर्शन मला नाही दिलं तर माझ्या शरीरातून प्राण निघून जातो की काय असं वाटणं, याला अवस्था म्हणतात. प्राण रे गोप आहे कुडी सांडोनी, श्रीमुख नयनी न देखता. देवानं जर मला दर्शन नाही दिलं तर मग माझ्या जिवंत राहण्यात काय अर्थ आहे? असं असं वाटणं, याला अवस्था म्हणायचं. वाटतंय का कधी असं? कशाला वाटतंय? अशी अवस्था झाली पाहिजे. ऐका ऐका, अवस्था कशाला म्हणायचं? एक संत पुढे चालतो. आपण संसारातल्या सुखाला कंटाळतो का संसारातल्या दुःखाला कंटाळतो? तुम्ही जागे? दुःखाला कंटाळतो. दुःख काय विशेष आहे हो त्याच्यात? अहो वेड बी दुःखालाच कंटाळलेलं असतं. कंटाळून कंटाळून तर ते वेड झालेलं असतं. लक्ष नीट द्या. संसारातल्या दुःखाला कंटाळणं हे सामान्य माणसाचं लक्षण आहे. आणि तुला आहे का संसारातल्या सुखाला कंटाळणं हे भक्ताचं लक्षण आहे. त्रासला हा जीव संसारीच्या सुखा, तुझं विन सखा नाही कोणी. तुकोबारायची भाषा आहे. तुकोबाराय सांगतात संसारातल्या कशाला कंटाळलोय? सुखाला. सुखाला कधीतरी सुखाचा कंटाळा आला पाहिजे. ते 50 लाखाच्या गाडीचा असा वैताग आला पाहिजे. महाराज जावा एवढी घेऊन असं असं कंटाळा आला पाहिजे. कधीतरी वैताग आला पाहिजे. ती 4 मजली घर. एवढ्या दिवसाची ओळख पण मी आज बघितलं 4 मजली. आज पाहिजे तरी अजून हॉटेल बिटेल बघितले नाही, त्यांनी सगळे राहिले. ऐका ऐका, पण खरंच आहे जरी त्याच्यात राहत असले तरी 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 मन मात्र सगळं मंदिरात आहे. मन मंदिरात आहे. अगदी मनातूनच मगाशी तेवढे हरिपाठ 2 महिने पडले. प्रत्येक एकादशीला कीर्तन, रोज काकडा. अजून काय पाहिजे? अजून काय? खरंच सांगेन, मंदिरात साधना झालीच पाहिजे. आणि मंदिरात जर साधना होत नसेल तर मग त्याचे उभारणी करण्यात अर्थ नाही. साधना झाली पाहिजे. माझ्या म्हणण्याचा उद्देश इतकाच आहे, संसारातल्या सुखाचा कंटाळा येणं, वैभवाचा कंटाळा येणं हेच अवस्थेचं काय आहे? लक्षण आहे. काय विश्व माऊली ज्ञानोबाराय गोड बोलतात. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, पडिले दूर देशी मज आठवे मानसी. पहिले दुर्देशे माझा आठवे मानसी. नको नको हा वियोग. कष्ट होता ते जीवाशी, दीन तैशी रजनी झाली गे माय. अवस्था लावून गेला
अजूनही का नये. भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी अंतःकरण व्याकुळ बनन. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे, सांगेसा कोणे गावी आहे, सांगा हा विठ्ठल. अशा स्थितीमध्ये अंतःकरण जाऊन पोहोचणं याला अवस्था म्हणतात. आणि दादानो, कधीतरी आपल्या जीवनात या अवस्थेपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. मी म्हणतो कमीत कमी कीर्तन ऐकेपर्यंत तरी आपली अवस्था तशी व्हायला पाहिजे. अशा अवस्थेची गरज आहे. भक्तीच्या क्षेत्रात अशा अनेक अवस्था आहेत. त्यापैकी एक सर्वोत्कृष्ट अवस्था महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. ती अवस्था कोणती आणि ती अवस्था कशामुळे प्राप्त झाली, या दोन्हीचं उत्तर महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आम्हा हरीच्या दासा काही हरीच्या दासा काही भयनाही देव भावा घेतले माझे देव भावा घेतले आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आपल्याला कोणती अवस्था मिळाली एक आणि का मिळाली दोन याची उत्तर देतात. कोणती अवस्था? भय नाही त्रैलोकी. त्रैलोक्यामध्ये आम्हाला भीती नाही, म्हणजे आमची अवस्था, आमचं जीवन निर्भय या अवस्थेपर्यंत पोहोचलंय. अर्थात ही निर्भय ही जी अवस्था आम्हाला मिळाली असं सांगतात. आणि का मिळाली? तर आम्हा हरीच्या दासा काही, आम्ही कोण आहोत? हरीचे दास. आणि म्हणून आम्हाला ही अवस्था मिळाली. कोणती? निर्भय. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचे जे 26 गुण सांगितले त्याच्यातला हा पहिलाच गुण आहे. श्री भगवान वाच अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती. पहिलाच गुण आहे अभय. अभय शब्दाचा अर्थ निर्भय. निर्भय शब्दाचा अर्थ भय नाही, भय नसणं. जीवनातली भीती संपणं ही जीवनातली सर्वोच्च अवस्था आहे. मला आज का विशेषत्वाने या अभंगाला घ्यावं वाटलं त्याचं एकच कारण आहे. अरे केवढ्या वेदना, केवढा त्रास, परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनात मृत्यूची भीती संपलेली होती. त्यामुळे काहीच अडचण वाटली नाही. निर्भय अवस्थेला जीवन पोचलं होतं. अभय अवस्थेपर्यंत जीवन पोचलं होतं. ऐका, या निर्भय अवस्थेपर्यंत जीवन जाणं ही गोष्ट सामान्य नव्हे. फार कठीण आहे, फार कठीण आहे. कारण भीती नाही आणि मनुष्य आहे असा या अवनी तलावर एकही मनुष्य नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनात
काय असते? काय भीती असते? भीतीचं परिमाण वेगळं वेगळं असेल, भीतीचं स्वरूप वेगळं वेगळं असेल, भीतीची कारण वेगळे वेगळे असतील, भीतीचा मापदंड निरनिराळा असेल, पण भीतीच नाही आणि मनुष्य आहे असा एकही मनुष्य या जगात नाही. प्रत्येक जीवाला काय आहे? भीती आहे. का बरं? उत्तर सांगू? आता तुम्ही सगळेजण जे इथे आलात बरं का, सगळ्याला असलेली भीती सारखीच असेल असं नाही, पण भीती नाही असं कोण आहे का? भीतीचं स्वरूप वेगळं वेगळं असेल, पण भीती नाही असं कोणीच नाही. आत्ता इथे जेवढे आले त्या सगळ्यांना एक भीती आहे. कोणती? 10:15 होऊन गेले, 9:15 होऊन गेले, आत्ता पहिलं चरण सुरू झाले, 4 चरण संपायची. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे. ही भीती आहे सगळ्यांना, लक्षात ठेवा. भीती नाही कशी हो? नीट ऐका, प्रत्येकाला भीती आहे, प्रत्येकाला. शास्त्र असं सांगतं 4 गोष्टी सगळ्याला आहेत. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम्. 4 गोष्टी सगळ्याला आहेत. आहाराची गरज सर्वांनाच आहे, निद्रेची गरज सगळ्यांनाच आहे, झोपा. आहार निद्रा, तिसरी भय सगळ्यांनाच आहे, मैथून सगळ्यालाच आहे. बस आजच्या चिंतनाच्या बाकीच्या 3 गोष्टीचा विचार करायचा नाही. नाथाने स्पष्ट सांगितलंय, आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान परि मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. 4 गोष्टी सगळ्यालाच आहेत. तिन्हीचा विचार आज नाही करायचा. आज फक्त विचार कशाचा करायचा आहे? भय भीती. सगळ्याला भीती आहे. भीती नाही असं कोण आहे हो? प्रत्येक जीवाला काय आहे? भीती. का? सांगू उत्तर? सांगतो उत्तर. कळलं तर लय बरं होईल, मला म्हणजे आनंद वाटेल. प्रत्येक जीवाला का भीती आहे? ऐका, जीव आहे म्हणून. मी अगोदरच विचार म्हटलं होतं, कळलं तर बरं होईल. प्रत्येक जीवाला भीती का आहे? जीव आहे म्हणून. जीव आहे म्हणून म्हणजे जिवंत आहे म्हणून. जिवंत आहे म्हणून, जिवंत आहे म्हणून नाही, जीव दशा शिल्लक आहे म्हणून. हे लक्षात ठेवा. जोपर्यंत जीव दशा असते ना, काय तुकोबाराची चरण गोड आहे. भय होते आम्हीपणे पाठी येणे घातले. तुकोबाराय सांगतात, आतापर्यंत आमच्या जीवनात भय काय होतं? आम्हीपणे, आम्ही कोणीतरी आहोत. मी रावसाहेब आहे, भाऊसाहेब, हे भीतीचं लक्षण आहे. तर भीती प्रत्येकाला असते. कोणाला कोणती, कोणाला कोणती. एका सुभाषितकाराने गोड वर्णन केलंय. भोगे रोग भयम. भोगी माणसाला रोगाची भीती, माने दैन्य भयम. मानी माणसाला अपमानाची भीती, कुले च्युती भयम. कुलवान माणसाला कुलच्युत होण्याची भीती, रूपे जरायाम भयम. शास्त्रे वाद भयम. वित्ते नृपाला भयम. तप इंद्रिय भयम. काया कृतांत भयम. ऐका, कोणाला कशाची? पहिली कोणती सांगितली? भोगे रोग भयम. जिथं ज्याच्या जीवनात भोगाला स्थान आहे, त्याच्या जीवनात रोगाला स्थान आहे. ज्याचं जीवन भोगानं श्रीमंत आहे, त्याचं जीवन रोगानं सुद्धा श्रीमंत आहे. हे श्रीमंत रोग बहुतेक गरीबाच्या घरी जात नाही. श्रीमंत रोग, एक ब्लड प्रेशर, डायबिटीस, हे जे श्रीमंत रोग आहेत ना, हे बहुतेक गरीबाच्या घरी जात नाहीत. का जात नाहीत? त्यांना माहित आहे, आपण जर गरीबाच्या घरी गेलो तर आपली उठबस व्यवस्थित होणार नाही. आपल्याला ब्रिज कॅन्टीन, जसलोक, टाटा कोण येते तिथं? जास्त झालं तर काय MGM, काय गाठी गाठी. जास्त झालं तर गाठी, म्हणजे वाचला तिथं हेच करत. ऐका, श्रीमंत लोक गरीबाच्या घरी जात नाही. रोज रोज शेतात कष्ट करणारा
नांगर हाकणारा शेतकरी याला डायबिटीस होतो का? बोला की नाही होत. झालाच एखाद्याला तर ठरवायचं हा बागायतदार असला पाहिजे. मालकाला होतो, काम करणाऱ्या गाड्याला होत नाही. ऐका अजून सांगतो, बेंबीच्या देठापासून भजन करणाऱ्या वारकऱ्याला डायबिटीस होतो का? बोला होत नाही. झालाच एखाद्याला तर ठरवायचं हा महाराज असला पाहिजे. म्हणजे तुम्ही माझ्याकडनं का बघू, मी लाडू मागून घेतलाय, मगाशी लाडू मागून घेतला. माझ्या मुद्द्याकडे लक्ष चांगलं द्या. आपली सध्या स्पर्धा आहे भोगानं श्रीमंत होण्याची. भोगानं माझी विनंती आहे, ज्याच्या जीवनात भोग आहे, जो भोगी तो रोगी. भोगे रोगा जोडून दिले राधिका, दिले राधिका, आणून दिले हो काका, आणून दिले हो काका, भोगे रोगा जोडून दिले राधिका, दिले राधिका, आणून दिले हो काका, आणून दिले हो काका. रोगे भोगे रोगा जोडून दिले आणि अनेका रोगा भोगे जोडून दिले. ऐका, म्हणून मुद्दा माझा पहिला इथं आहे की जिथं भोग आहे, जो भोगी असतो तो रोगी. भोगी रोगी बनतो आणि त्यागी योगी बनतो. योगी बनायचंय ना तर जीवनात त्यागाची गरज आहे, त्यागाची गरज. चला तर भोगी माणसाला भीती कशाची आहे? रोगाची. मानी माणसाला भीती अपमानाची, अपमानाची भीती. कुलवान माणसाला कुलच्युत होण्याची भीती आहे, म्हणून तर ते धर्म स्वातंत्र्य विधेयक झालं मंजूर. ऐका भीती. पुढे सांगतो, रूपवान माणसाला म्हातारपणाची भीती आहे, म्हणून माणसाचा प्रयत्न असतो उठून दिसावं, आपण चमकून दिसावं, असं लोक प्रयत्न करत असतात. मी दोन गोष्टी सांगतो, दोन गोष्टी. तरुण पोराला विचारलं तुझं वय काय, तर त्याचा कल वय कमी सांगण्याकडे असतो. म्हाताऱ्या माणसाला विचारलं बाबा तुमचं वय काय, तर त्यांचा कल वय वाढवून सांगण्याकडे असतो. काय ते 9 पुढे गेले, म्हणजे त्यांना वय जास्त सांगण्यात बरं वाटतं. आणि तरुणाला एखाद्या विचारा तुझं वय काय, तर त्याचा प्रयत्न असतो वय कमी सांगायचा, कमी. म्हणजे त्याचा असं असतं की त्याला वाटतं मी अजून तरुण आहे, त्याला दाखवायचं असतं. लक्ष द्या, रूपवान माणसाला म्हातारपणाची भीती आहे, शास्त्री माणसाला वाद घालणाऱ्याची भीती आहे, तपी माणसाला इंद्रिय कधी धोका देतील हे सांगता येत नाही. ऐका, पण तुकोबाराय सांगतात याच्यापैकी आम्हाला कोणतीच भीती नाही. तो महाराज याच्यातली कोणतीच नसली तरी कमीत कमी काया कृतांत भयम, शरीर आहे ना तोपर्यंत कृतांताची, काळाची, यमाची भीती असेलच की. महाराज म्हणतात छे आम्हाला नाही, जगा काळ काय आम्ही माथा दिले पाय, आम्हाला ती भीती नाही. कशी भीती नाही, या सुभाषितातूनच त्याची एका सेकंदात अशी उत्तर देत चालतो. भोगी माणसाला भीती कोणाची? रोगाची. तुकोबाराय सांगतात आमच्या जीवनात भोगाला स्थान नाही. रोगाचा काय प्रश्न येतोय? भोगावरी आम्ही घातला पाषाण, मरणा मरण आणि येले किंवा भोगी झाला त्याग. गीती गाता पांडुरंग इंद्रियाचा लाग, आम्हावरून चुकला. चला, भोगाला स्थान नाही, रोगाचा प्रश्न नाही. पुढची भीती काय? माने दैन्य भयम, मानी माणसाला अपमानाची भीती असते. वैकुंठवाशी प्राप्त स्मरणीय सद्गुरु उत्तरेश्वर पिंपरीकर माऊली. शेवटचं प्रवचन मी त्यांचं ऐकलं, भूमी स्टुडिओ मध्ये सांगते. आणि त्यांनी काय सांगितलं ते सांगतो. ते असं म्हणाले
माणसाने नेहमी आपल्या डोक्यावर अपमानाला घ्यावं. ऐकताय का? माणसानं नेहमी आपल्या डोक्यावर अपमानाला घ्यावं. ते म्हणाले डोक्यावर तुम्ही अपमानाला घेतलं की तुमच्या वाट्याला मानच येईल. आमची अडचणी आहे, आम्ही नेहमी डोक्यावर मानाला घेतो म्हणून आमच्या वाट्याला अपमानच येतो. काय दुसरं? ऐका, ते विष्णू सहस्रनामामध्ये अमानी मानदो मान्यो आचार्य वेदांत वाचस्पती काव्य तीर्थ अण्णा नरसिंह सरस्वती मंदिरात आळंदीला प्रवचन केले. याच्यावर गोड सांगितलं. ते असं म्हणाले, अमानी मानाची अपेक्षा करत नाही. अमानी मानदो, नेहमी दुसऱ्याला मान देतो. आणि म्हणून तिसरं नाव आहे मान्यो, म्हणून तो सर्वाला मान्य होतो. अमानी, मानाची अपेक्षा करत नाही. एक मानदो, दुसऱ्याला मान देतो. आणि म्हणूनच तिसरं नाव आहे मान्य, म्हणूनच तो सगळ्याला मान्य होतो. आता आपली अडचण अशी आहे, आपण अमानी म्हणजे आपल्या अडचण अशी, आपण नेहमी मानाची अपेक्षा करतो. मानदो, आपण दुसऱ्याला मान कधी देतच नाही. आणि पुढं म्हणून आपण कधी मान्य होतच नाही. आपण नेहमीच मानाची काय करतो? अपेक्षा. एक. दुसरी गोष्ट, दुसऱ्याला मान कधी आपण देतच नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला कोणी मानत नाही. संपलं. लक्षात ठेवा, नेहमी मानाची अपेक्षा स्वतः करू नका. एक. नेहमी करता दुसऱ्याला मान देत जा. दोन. आणि मगच काय होईल? सगळे तुम्हाला मानतील. हे लक्षात ठेवा. नसावे ओशाळ मग मान येते सकळ. काय तू गोवरायचे चरण आहे. ओशाळ नसावं मग मान येते सकळ. माने माणसाला अपमानाची भीती असते. कुलवान माणसाला कुलच्युत होण्याची भीती. तो गोवराय सांगतात. अर्थात यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. त्यामुळे आम्हाला ती भीती नाही. किंवा याती कुळ माझे गेले हर कोणी. पुढे चला, रूपे जराया भयम. का बरोबर की रूपवान माणसाला म्हातारपणाची भीती असते. पण तुकोबाराय सांगतात, आमचे शरीरावरच प्रेम नाही. हे शरीर आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. बघतायशे जाणार जे देही उदास. असं आहे आमचं जीवन. आमचं तसं नसतंय. आम्ही कीर्तनाला येताना, फेटा बांधताना आरशात पाहून सोडून 10 वेळा 12 वेळा सोडून बांधतो. आणि नंतर कीर्तनाला अभंग घेतो. भक्ताईशे झाला सगळा पट्ट्यामुळेच. अरे अवघड गणित आहे बर. आषाढी एकादशीच्या दिवशी चौरे महाराज, आषाढी एकादशीच्या दिवशी याचं कीर्तन खेड्यात असतं. खेड्यात आणि कीर्तनाला अभंग घेतलेला असतो. पंढरीशी झाले निदान थोडी तरी लाज बाळगावी की निदान. कठीण आहे सगळं. म्हणण्याचा उद्देश इतकाच आहे. तुकोबाराय सांगतात, आमचं देहावरच प्रेम नाही. माझी या देहाची मजा नाही चाड. आणि मग ते म्हातारा आहे का तर नाही बघायचा काय प्रश्न येतो. चला, ती भीती नाही. पुढे सांगितलंय, शास्त्री माणसाला वाद घालणाऱ्याची आम्ही शास्त्रीच्या नादीच लागत नव्हतो. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. चला, तपी माणसाला इंद्रियाची भीती असते. इंद्रियाचे धनी आम्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो स्वामी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो स्वामी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो स्वामी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो. इंद्रियाचे धनी आम्ही इंद्रियाचे मालक आहोत. आणि त्यामुळे आम्हाला इंद्रिय धोका देत नाहीत. जाऊ द्या म्हटलंय. शेवट सांगा काय,
याच्यातली कोणतीच भीती नसली तरी शरीर आहे म्हणल्यावर कृतांताची काळाची यमाची भीती असेल की तुकोबाराय सांगतात तीही भीती आम्हाला नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम. बापू या चरणाचा अर्थ काय मोठी माणसं काय लावतील सांगता येत नाही. एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून या चरणाचा अर्थ मी असा ऐकला. तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम. आपण काय लावतो अर्थ याचा? तुकोबारायाच्या नामाचं एवढं सामर्थ्य की तुकोबारायाचं नाव घेतल्यानंतर यम यम थर 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 काय होतो? कापतो. त्याने असा अर्थ लावला. तुकोबाराय कोण? भक्त. आणि यम कोण आहे? अहो यम बी भक्तच आहे. यम हा देवाचा कोण आहे? भक्तच आहे. वैष्णव आहे तो. मग तो भक्त आहे. मग भक्त भक्ताचं नाव घेतलं कसं काय थरथर कापेल? मग त्याने असा अर्थ लावला. तुकोबारायाचं नामस्मरण केल्यानंतर तुकोबारायाच्या नामाविषयी यमाला एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे. तुकोबारायाचं नामस्मरण केल्यामुळं यमाच्या जीवनामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण होतात आणि यम थरथर थरथर कापतो. म्हणजे अष्टसात्विक भाव त्याच्या जीवनामध्ये निर्माण होतात. तुकोबारायाच्या नामाचं एवढं महत्व आहे. मोठी माणसं खरंच मोठी असतात, खरंच मोठी असतात. ते ऐकलं पाहिजे. फक्त आपल्याला वेळ मिळत नाही मोठ्यांचं ऐकायचं. त्याला आता काय करतात? वेळ मिळाली पाहिजे. फार ते आपण नेहमी आपण म्हणतो ना गोकुळीच्या सुखात अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण आनंदल्या गुडिया करती कथा. चला भगवान कृष्ण कन्हैया गोकुळात अवतीर्ण झाल्यामुळं गोकुळवासियांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. अंतपार नाही लेखा. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरणार इतका आनंद झाला. गोपाळाने तो आनंद साजरा कसा केला? कसा साजरा केला? गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुड्या उभारल्या, तोरण बांधले, गोपाळ कथा करू लागले आणि गोपाळ गाणे गाऊ लागले. आता ते गोपाळ हे नवनाथ बाबा हे गोपाळ कथा करू लागले, उत्कृष्ट गायन करू लागले. बरोबर, अगदी बरोबर. अगदी आपण असाच अर्थ लावतो. वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरु खंडारकर महाराज यांनी या चरणाचा असा अर्थ लावला. बघा मोठी माणसं किती मोठी असते. त्याने असा अर्थ लावला. भगवान कृष्ण कन्हैया गोकुळात अवतीर्ण झाल्यामुळं गोकुळवासियांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, एवढा आनंद झाला की त्या आनंदाचा परिणाम एवढा आनंद झाला. ते असं म्हणाले. गुडिया तोरणे करीती कथा, गुडिया तोरणे गाती गाणे. एवढा आनंद झाला. काही डोक्यात शिरलं नाही तुमच्या? नाही 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 कळलं. सोपं कर सोपं. पहिलं काय सांगितलं अर्थ? गोपाळांना एवढा आनंद झाला. गोपाळांनी गुड्या उभारल्या, तोरण बांधली, गोपाळ कथा करू लागले, गाणे गाऊ लागले. असा अर्थ एवढंच माहिती आहे. त्याने असा अर्थ लावला. तिसऱ्या चरणाचा अन्वय असा त्यांनी केला. गुडिया तोरणे करीती कथा, गुडिया तोरणे गाती गाणे. तुम्ही जागे नाही. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात आल्यामुळं चेतनाला आनंद झाला. याच्यात नवर काय? जगाला सुद्धा आनंद झाला. गुडिया तोरणे करीती कथा. लक्षात आलं का? बघा कथा कोण करायला लागलं? गोपाळ नव्हे. गुडिया तोरणे करीती कथा, गुडिया तोरणे गाती गाणे. ही मोठी माणसं आहेत. आपलं काय आता नव्हतं त्याची काही गरज, पण आपलं आलं ओघात म्हणून सांगून टाकलं. हा उद्या गुढी पाडवा. बरं चला चला ठीक आहे. उद्या गुढी पाडवा आणि परवा काला बी. चला जमलं. हेतू इतकाच आहे. भगवान जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्हाला कुठलीच भीती नाही. या श्लोकातून शुभाशुतातून पटवून दिलं. दुसरं उत्तर देतो. भय का नाही? भय का नाही? त्याचं दुसरं उत्तर असं आहे. भीती ही माणसाला स्वतःपासून असते का दुसऱ्यापासून असते? लवकर बोला. दुसऱ्यापासून. बरोबर आहे की? दुसऱ्यापासून. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. तुकोबाराय सांगतात आम्हाला भीती नाही. का भीती नाही? जगात दुसरंच कोण शिल्लक राहिलं नाही. जगदा काही झाली वारोरी गेली. अवघ्या पुढेची आता लाज आणि चिंता दुरावली. चला दुसरंच कोण शिल्लक राहिलं नाही. त्यामुळे भीतीचा प्रश्न नाही. पण ऐकणाऱ्याचं कुठं समाधान झालं?
ते म्हणला छे छे तुम्हाला दुसऱ्यापासून भीती, दुसरे आहे शिल्लक नाही कसं. तुकोबाराय म्हणले चल तुझ्या म्हणण्याप्रमाणे. समजा दुसऱ्यापासून भीती आहे असं गृहीत धरा, पण पुढचं उत्तर द्या मला. भीती ही शत्रूपासून असते का मित्रापासून असते? आता बोला बोला. शत्रूपासून असते, शत्रूपासून. तुकोबाराय सांगतात अरे या जगात आम्हाला शत्रूच कोण नाही ना, जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, काय संग न करावा दुर्जनाचा, काही संताचा सायास, असं आमचं जीवन आहे. भूता परस्परे पडो. मैत्र जीवांचे काय असत, दुसरा जर असेल शत्रू जर असेल तर भीती असते. तुम्ही असं कधी ऐकलं का पाण्याचा त्रास? कोणाचा? पाण्याचा त्रास माशांना होऊ लागला. माशांना म्हणजे मासे, मासे हा पाण्यातले मासे, हा माशा नव्हे, माशा नव्हे. हा चला, पाण्याचा त्रास होऊ लागला कोणाला? माशाला. आणि मासे वैतागले, मासे वैतागले कशाला? पाण्याला. मासे पाण्याला काय झाले? वैतागले. आणि वैतागून मासे पाण्यातून बाहेर पडले, बाहेर आले आणि पाण्याच्या काठावर जी झाड आहेत ना त्या झाडावरती चढून ते मासे आमरण उपोषणाला बसले. असं कधी झालंय का? असं कधी होईल का? पाण्याचा त्रास कधी माशाला होत नाही आणि माशाचा त्रास कधी पाण्याला होत नाही, असं मी नाही म्हणत. ज्ञानोबाराय बोलतात 12व्या अध्यायात. ज्ञानोबारायची भाषा आहे, सिंधूचे ने माझे जलचरा भय नुपजे, जलचरी नुबगीचे समुद्र जैसा, तेवी उन्मत्ते जगे, जयाशी खंती न लगे, आणि जयाचे न्यांगे नशिने लोकू. पहिली गोष्ट दुसरं कोण नाही म्हणून भीती नाही. दुसरी गोष्ट शत्रूच नाही म्हणून भीती नाही. तरी पण ऐकणार नाही म्हटलं. तुमच्यापासून जग वेगळं आहे, एक वेगळं असलेलं जग तुमचा शत्रू आहे, भीती कशी काय नाही? ठीक आहे. तुकोबाराय म्हणजे मग ऐक, एक तर वेगळं कोणीच नाही असेल तर ते आमचा शत्रू नाही. आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर शत्रू आहे असं म्हणत असतील तरी आम्हाला भीती नाही. त्याचं कारण आहे भीती ही माणसाला आपल्यापेक्षा ताकदीनं कमी असणाऱ्या शत्रूची भीती असते का ताकदीनं जास्त असणाऱ्या शत्रूची भीती असते? बोला बोला की. ताकदीनं जास्त असणाऱ्या शत्रूची भीती असते. आता उगा गृहीत धरा येणाऱ्या विधानसभेला 29 ला तुमच्या या मतदारसंघात इथून मी फॉर्म भरला असं गृहीत धरा. तुम्ही घाबरू नका हो, मला कुठे एवढा वेळ आहे का सांगा. पण समजा मी फॉर्म भरला तर तुम्ही काय करणार? लगेच ही गोष्ट त्यांना जाऊन सांगणार. बरोबर आहे की नाही? काय कसली न्यूज म्हणायची त्याला? ब्रेकिंग न्यूज. ताजी बातमी, ताजी बातमी. पाहिली का? काय तुमच्या विरोधात त्या बार्शीच्या बुवानं फॉर्म भरलाय. अण्णा ऐका. आणि असं तुम्ही त्यांना जाऊन सांगितलं. काय म्हणतील होते ते? काय म्हणतील सांग का? अरे जाऊ दे असे 56. बरोबर बरोबर. घाबरतील का ते? बोला ना. घाबरतील का? नाही घाबरणार. का घाबरणार आहे? का घाबरणार नाहीत मला? त्याचं कारण आहे त्यांच्यापेक्षा मी ताकदीनं कळलं ना? कमी आहे ना? चला संपलं. माझा मुद्दा कळला तुम्हाला. पहिली गोष्ट भीती असण्यासाठी एकतर आपल्यापासून वेगळं कुणीतरी असावं लागतं, एक. दुसरी गोष्ट वेगळा असलेला आपला शत्रू असावा लागतो, 2. आणि तिसरी गोष्ट तो आपल्यापेक्षा ताकदवान असावा लागतो, 3. तुकोबाराय सांगतात एकतर वेगळं कुणी नाही, 1. असलं तरी शत्रू नाही, 2. आणि असलंच तरी मग आमच्या इतकं ताकदवान कोण नाही. जगात सगळ्यात ताकदवान कोण आहे? बळीया माझा पंढरीराव. आणि त्या देवापेक्षा सुद्धा तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, असं बळीयाच्या अंकित आम्ही झालो. आम्ही देवापेक्षा सुद्धा बलवान आहोत. म्हणून भय नाही त्रैलोकी
थोडी शास्त्राची भाषा सांगायची ठरली, स्वभिन्न कोणी नाही, स्वविरोधी कोणी नाही आणि स्वबलवान कोणी नाही, म्हणून भय नाही त्रैलोकी. किती उत्तर दिली? 3 झाली. बरं 3, चला काय थोडं आगाव झालं ना काय. आणि आता 4थं उत्तर देतो, भीती का नाही. 4थं उत्तर असं आहे, तुकोबाराय सांगतात की भीती नाही त्याचं कारण आहे आम्ही आहोत हरीचे दास. आणि मग हरीचे दास कसे असतात? हरी तैसे हरीचे दास, हरी दया हरी तैसे हरीचे दास कैसे नाही, हरी तैसे कैसे नाही तया भय. बस पुढचा विचार नकास. नाही तया भय, आम्ही हरीचे दास आहोत आणि म्हणून आम्हाला भीती नाही. किती झाली उत्तर? 4 उत्तर झाली. आम्ही हरीचे दास आहोत, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. तर या पहिल्या चरणावर एक शंका आहे. कोणती शंका आहे? आतापर्यंतच्या 2.25 तासाच्या या व्याख्यानात कीर्तनात ऐकलं काय आपण? हे ऐकलं, हरीच्या दासाला त्रैलोक्यात भय नाही. बरोबर? मग आता मला उत्तर द्या, आपण जे सगळे लोक इथं कीर्तन ऐकायला आलेले आहोत, आपण सगळेच लोक हरीचे कोण आहोत? बोला, कोण आहोत? दास. आतापर्यंतच्या कीर्तनात काय ऐकलं? हरीच्या दासाला त्रैलोक्यात भय नाही. आपण सगळे कोण आहोत? हरीचे दास. आणि ऐकलंय काय? हरीच्या दासाला भय नाही. आणि आपण सगळे कोण? हरीचे दास. तर मग आपली भीती गेली का? गेली का भीती आपली? गेली का भीती आपली? नाही गेली. कारण ज्या ती उत्तर सांगत नाही त्या ती घाबरा लागली म्हणजे भीती नाही गेली. भीती तर गेलेली नाही. आणि मग आपण कीर्तनात तर ऐकले, हरीच्या दासाला त्रैलोक्यात भय नाही आणि आपण तर सगळे हरीचे दास. मग आपली भीती का गेली नाही? तर त्याचं उत्तर आहे, उत्तर सांगतो, उत्तर असं आहे, हरीच्या दासाला त्रैलोक्यात भीती नाही हे जर तुकोबारायाचं म्हणणं बरोबर असेल आणि आपण जर स्वतःला हरीचे दास म्हणत असलो तर मग आपली तर भीती गेलेली नाही. मग तुकोबाराय म्हणतात ते खरं आहे का खोटं आहे? खरं आहे, खरं आहे. मग जर खरं आहे तर आपली भीती गेली का? जायला पाहिजे की नाही? मग तर त्याचं उत्तर देतो, हरीच्या दासा या शब्दाचा अर्थ मला वाटतं आपला लावण्यात घोटाळा झालाय. आपण काय अर्थ लावला हरीच्या दासा शब्दाचा अर्थ? जे हरीचे दास आहेत त्यांना आपण हरिदास म्हणतो. मग जे हरीचे दास आहेत असा जर अर्थ लावला तर आपली सुद्धा सगळ्याची भीती काय व्हायला पाहिजे? जायला पाहिजे. मग ज्या अर्थी आपली भीती गेलेली नाही त्या अर्थी हरीच्या दासा या शब्दाचा अर्थ जे हरीचे दास आहेत असा अर्थ तुकोबारायांना अभिप्रेत नसावा. मग तुकोबारायांना हरीच्या दासा या शब्दाचा अर्थ कोणता अभिप्रेत असावा? माझ्या अल्पमतीप्रमाणे हरी ज्यांचा दास आहे असे जे हरिदास आहेत त्यांना भय नाही त्रैलोकी. आणि मग अर्थाला तो हरी ज्यांचा दास, वैष्णवाचा दास झाला नारायण दास्य करी दासाचे. हरीच ज्यांचा दास आहे असे जे हरिदास आहेत त्यांना भय नाही
त्रैलोकी 4 उत्तर दिली. का त्यांना भीती नाही? त्याचं 5वं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आसे मागे पुढे मागे देव उभा मागे पुढे, ऐका, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. इथं मागे पुढे या शब्दाचा अर्थ पुढं माग एवढाच घ्यायचं नाही बरं का अर्थ. सगळ्या बाजूनं, सर्व बाजूनं देव त्यांचं काय करतो? रक्षण. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. द्रौपदीच्या मागे, अर्जुनाच्या पुढे. देव उभा मागे पुढे काय करतो? उगवी नाहीस करतो, कोडे नाहीस करतो, संकट नाहीस करतो. संकट कशाला म्हणायचं आणि कोडं कशाला म्हणायचं? संकट त्याला म्हणायचं काय आलं हे समजतंय पण आपल्या ताकदीनं बाजूला सारलं जात नाही, त्याला काय म्हणायचं? संकट. काय आलं हे कळतंय पण आपल्या ताकदीनं बाजूला सारलं जात नाही, त्याला काय म्हणायचं? संकट. आणि कोडं कशाला म्हणायचं? काय आलं हेच कळत नाही, त्याला काय म्हणायचं? कोडं. का नाही कळलं? नसलं कळलं तर मग यालाच म्हणायचं कोडं. लक्षात घ्या, लक्षात. सोपं करू का? कोडं कशाला म्हणायचं? कोडं सोपंच असतं, सोपंच असतं, सोपंच असतं पण कळत नसतं, त्याला म्हणायचं कोड. कळलं का? नाही कळलं मग यालाच म्हणायचं कोड. सोपंच असतं पण कळत नसतं, त्याचं नाव काय आहे? कोड. आता तशी पुष्कळ कोडी माझ्याकडे आहेत पण सध्या घड्याळाचं कोड असल्यामुळे मला आता पुढचं बोलता येत नाही. ते कुठं दिसत बी नाही, तर लावलेले नाही. कोड आहे. 10:30 झाले का? कोड आहे. कोड एक सोपं, एक साधं कोड सांगतो. चला, सोपंच असतं पण कळत नसतं, त्याचं नाव कोड. सोपंच असतं. मी एका घराचं वर्णन करतो, एका घराचं वर्णन करतो. हा, मग तशा वर्णनानं युक्त कोणाचं घर आहे तेवढं सांगायचं तुम्ही. मी वर्णन करतो. घर बशा बाप. बाप घर बशा, काम नाही, दाम नाही, उद्योग नाही, धंदा नाही, खायचं बसायचं, खायचं बसायचं, कुठे जायचं नाही, काय नाही. घर बशा बाप. उठबस करणारी आई. सारखी त्या बिचारीची, ती घरातली तिची सारखी धावपळ, सारखी धावपळ, सारखी धावपळ. उठबस करणारी आई, त्या घरातले ते बिचारी. घर बशा बाप. आणि उधळपट्टी करणारा पोरग. उधळपट्टी करणारा पोरग. सांगा कोणाचं घर आहे तुमच्या शेजारी? कोणाचं घर आहे? कोणाचं घर आहे? उग तुम्ही शेजाऱ्याची घर तपासू नका. तुमचं प्रत्येकाचं घर तसंच आहे. काय हो तसंच आहे. सोपं आहे, सोपं आहे. पण मी आता सांगितल्यावर कळणार तुम्हाला सोपं आहे म्हणून. घरबशा बाप म्हणजे कोण? रांजण. रांजण रांजण. आता रांजण कळतं का नाही? हाऊद हाऊद. तो कधी जागा बदलतो का? काहीही झालं, किती बी वाटोळ झालं तरी चांगलं सोडतो का तो? जाऊ दे, माग नाही कळलं. घर बशा बाप म्हणजे रांजण. जागा सोडीत नाही. उठबस करणारी आई म्हणजे
घागर घागर किती बिचारीची बेजारी हो. 5-5 परस खोल विहिरीत जायचं, पाणी भरायचं, वर आणायचं, रानात ओतायचं, पुन्हा विहिरीत जायचं, पुन्हा पाणी आणायचं, पुन्हा रानात ओतायचं. उठ बस करणारी आई म्हणजे घागर, घर बशा बाप म्हणजे रांजण. सोपाय का अवघड? सोपाय का अवघड? सोपाय. कळलं होतं का बद्दल? नव्हतं मग ह्यालाच कोड म्हणायचं. आता काय राहिले? आता काय राहिले? उतळपट्टी करणार कोण? तांबे. तांबे त्याला काय मिळत? भरायचं तांबे द्यायचं ओतून, भरायचं तांबे द्यायचं ओतून. आता खरंच सांगा, एक सोपं होतं का अवघड होतं? सोपं होतं का अवघड होतं? सोपं होतं. पण कळलं होतं का? नव्हतं. मग ह्यालाच कोड म्हणायचं. सोपंच असतं पण कळत नसतं, त्याचं नाव कोड. अशी पुष्कळ कोडे. चला शेवटचं कोड सांगतो. भव सिंधूचे काय कोडे, डावी वाट चाली पुढे. सगळ्यात शेवटचं कोड म्हणजे भव सिंधूचं कोड आहे. त्याच्यातून सुद्धा परमात्मा काय करतो? बाजूला काढतो. म्हणून म्हणून तुकोबाराय सांगतात, काय देव उभा मागे पुढे, उगवे कोडे संकट, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. जसा केला तसा परमात्मा होतो. होय भक्ती केला तैसा. पूर्वी काय चाललंय? काय काय थांबा की अजून 1.5 तास वेळ आहे. गडबड चालली जैसा काय कौश आहे असं आहे काय? बघूया की आता, बघूया की आपली किती अवस्था कशी आहे काय बघूया. सुरुवातीला तेवढं ऐकलं की आता. तर चला, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. देव काय होत करतो? जसा भक्त इच्छा करतील तसा देव होतो. जशी इच्छा करतील तसा देव होतो. काय झालं? भगवान कृष्ण कन्हैया आणि अर्जुनराव दोघं फिरायला गेले. वनात फिरत होते. बगीचा कांबे वन होत. मग ते फुलाची अशी ते झाड, ते पाण्याची कारंजी, ते असं काय असतं रे वेदन? काय असतं ते पाण्याची कारंजी? कारंजीच का? कारंजी पाणी. बगीच्यात गेल्यावर, बाग बघायला गेल्यावर जात असत की बाग बघायला. शावर तसं. चला, आणि ते असं ते सगळं पाहिलं कुणी? अर्जुनानं. आणि अर्जुनाच्या मनात आलं, इतका चांगला बगीचा आहे, इतकी चांगली फुलझाड आहे, ते किती वातावरण चांगलं आहे, खरंच आपली सुभद्रा असते तर बरं झालं असतं. दोघांनी जरा आनंद घेतला. झालं 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 संकेत आले. आणि बरं झालं असतं असं वाटलं. गंमत अशी आहे, अर्जुनाच्या मनात आलं सुभद्रा असती तर बरं झालं असतं. फोटो बिटो काढले असते, ते स्टेटसला डीपीला ठेवले असते. झालं काय? देवाने ओळखलं. न सांगता कळो येत्यांतर. आणि भगवान कृष्ण कन्हैया म्हणाले अर्जुना, अर्जुना थोडं लघुशंकेला जाऊन येतो. चालेल म्हणे, जा. भगवान लघुशंकेला गेले. इकडं मग एकटाच अर्जुन. मग तर अर्जुनाला वाटायला लागलं खरंच सुभद्रा असायला पाहिजे होती. आता काय करावं? भगवान कृष्ण कन्हैयानं काय हो, भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता स्वतः परमात्मा सुभद्रा झाले. रथात बसले. गडगड 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 करत रथ आला. रथातून सुभद्रा खाली उतरली कंसात. भगवान कृष्ण सुभद्रा अर्जुनाच्या समोर उभी राहिली कंसात. भगवान कृष्ण कंसातलं ध्यानात ठेवा तुम्ही. तरीही अर्जुन सुभद्रेकडे बघायला तयार नाही कंसात. भगवान कृष्ण शेवटी सुभद्रेनं आपल्या हातातल्या बांगड्या वाजवल्या कंसात. आणि बांगड्याचा आवाज ऐकला की अर्जुन टचकला, जागा झाला. कारण असं आहे, बांगडीचा आवाज अजून जिवंत आहे, बाटलीचा आवाज अजून जिवंत आहे, आणि पैशाचा आवाज अजून जिवंत आहे. आजचं कीर्तन सगळं विसरलं असलं तरी चालेल, एवढं ध्यानात ठेवा, कृपा करून या 3 आवाजापासून सावध राहा. बस संपलं कीर्तन. या 3 आवाजापासून सावध राहा. बघतोय पुढं तर मग सुभद्रा आणि अर्जुन म्हणजे, तू कशी काय आली, तू कशी काय आली, तुला कसं काय माझ्या मनातलं कळलं? सुभद्रा म्हणायला लागली. तुमच्या मनातलं मला नाही कळायचं तर कोणाला कळायचं? सुभद्रा म्हणायला लागली. सुभद्रा. शेवटी दोघांनी गप्पा वगैरे मारल्या. सुभद्रा निघाली. पण वनातली आठवण म्हणून अर्जुनानं काय केलं, आपल्या बोटातली अंगठी काढली आणि सुभद्रेच्या बोटात घातली. झालं, सुभद्रेच्या बोटात घातली.
भगवान कृष्ण कन्हैया घरी आले. अर्जुनराव पुन्हा लगेच कृष्ण कन्हैया पुढून आले. सुभद्रा गेली घरी आले. बोटात अंगठी नाही. अर्जुनाने स्वयंपाकघरात प्रवेश केला. सुभद्रेला विचारलं, सुभद्रा बघू ती अंगठी. म्हणले कोणाची? कोणाची? माझी. कधी दिली ती मला? म्हटले 10:15. कुठं? N6 ला. तिनं सांगितलं मी नव्हते कीर्तनाला आले, तुम्ही एकटाच गेलता. उगा टिंगल करू नको म्हणे. टिंगल करायची आता वेळ बी राहिली नाही, मोय बी राहिली नाही. बघू दे अंगठी. मला काय माहिती? मग तुला काय माहिती? मग कोणी घेतली? ते म्हणले जरा नीट ध्यानात घ्या, मलाच दिलती का माझ्यासारखी? ऐका 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 ऐका. शेवटी आवाज वाढला की माणसं गोळा होतात. आणि माणसं गोळा झाली आणि त्याच्यात हा माणूस आला. हा योग्य वेळेला येतो. कोण? कृष्ण, कंसातला भगवान कृष्ण. काय झालं अर्जुना? माझी अंगठी घेतली, देत नाही. सुभद्रा घेतली असली तर देऊन टाकावी. सुभद्रा घेतली असली तर देऊन टाकावी. घेतली असली तर देऊन टाकावी. आणि मग अर्जुनानं बघितलं, बाबा बाबा म्हणजे आपली अंगठी आहे. आणि म्हणले देवा हे माझा माल आहे, माझी अंगठी आहे. हो म्हणजे तुझीच आहे. म्हणले म्हणजे मग अशी तिकडे वनाच मी चालतो. म्हणजे आपण दोघांनी मारलेल्या गप्पा टेप केल्यात. म्हटले लावू. माझा मुद्दा संपलाय. भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता परमात्मा भक्ताची पत्नी सुद्धा झाला. जैसा केला तैसा होय, धावे सोय घरोनी. तुका म्हणे असो सुखे, गाऊ मुखे विठोबा विठोबा. वर्षातला 6वा दिवस संपलेला आहे. आजच्या कीर्तनातून एवढीच विनंती आहे की कधीतरी तशी अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी एवढी भावना व्यक्त करतो. आणि या 3 आवाजापासून सावध राहा एवढी तुम्हाला प्रार्थना करतो. आणि हा 41वा सप्ताह आहे. लवकरात लवकर आपला 50वा सप्ताह यावा आणि या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटात साजरा व्हावा. तो मला सुद्धा पाहायला मिळावा अशी भावना व्यक्त करतो. फार काही लगेच मुसळधार अंगावर कोसळत नाही. थोडी गडबड करू नका. शिस्त ठेवा. 2 मिनिटांनी काही फरक पडणार नाही. आपण विठ्ठल जय विठ्ठल म्हणूया. विनेकरी येतील. बापू सूचना सगळ्या सांगतील आणि सगळ्या सूचनेचं तंतोतंत पालन करा. आणि अशी अवस्था, निर्भय अवस्था कधीतरी आपल्या जीवनात प्राप्त व्हावी अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. विठ्ठल Thank you.